A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल, 700 व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप, आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ, सुंदर हिंगोलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन। हिंगोली शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे। शहरातील मुख्य बाजारपेठेत पसरणारे कचऱ्याचे साम्राज्य रोखण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून शहरातील तब्बल 700 ते 800 व्यापाऱ्यांना डस्टबिनचे प्रत्यक्ष दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अस्वच्छता वाढत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले होते। केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी नगराध्यक्षांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले। या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कळमनुरचे आमदार संतोष बांगर यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी बोलताना त्यांनी नगराध्यक्षांच्या या कामाचे कौतुक केले। ते म्हणाले की हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे। व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करून कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करावा। या मोहिमेत मुख्य अधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष मामूद भगवान यांच्यासह पालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लवाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, रामकिसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोठरे यांनी परिश्रम घेतले। तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी फौज यावेळी तैनात होती। बाजारपेठ हे शहराचे हृदय असते, ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील। व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला नंबर 1 करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन हिंगोली नगर परिषद अध्यक्षा सौ रेखाताई श्रीराम बांगर यांनी केले आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली।